आज आपण बनवणार आहोत पोहा. चला तर मग रेसिपी बघूया. इथे मी पोहे घेतले आहे. त्यामध्ये पोहे भिजायला एवढं मी पाणी ॲड करून घेणार आहे आणि याला काही सेकंदापुरतंच पाण्यात ठेवायचं आहे. जास्त वेळ पाण्यात ठेवलं की पोहे चिकट होतात. अशा प्रकारची चाळणी घेऊन लगेच मी त्या पाणी पूर्ण काढून टाकणार आहे. जोपर्यंत आपण कांदा, मिरची आणि कोथिंबीर चिरत आहोत तोपर्यंत पोहे व्यवस्थित भिजतात. मी तेल गरम करून घेतलं आहे व त्यात जिरे मोहरी व्यवस्थित तडतडू दिली आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर लगेच आपल्याला इथे कांदा ॲड करायचा आहे. कांदा टाकून घेतला की थोडंसं व्यवस्थित मिक्स केलं की लगेच आपल्याला यामध्ये शेंगदाणे पण ॲड करून घ्यायचे आहे. इथे मी शेंगदाणे टाकून घेतले आहे आणि ह्या दोन्हीला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. कांदा व शेंगदाणे मिक्स झाले की लगेच मिरची टाकून घ्यायची आहे आणि हे तिन्ही पण सोबत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ व हळद टाकून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. नंतर यात पोहे टाकून घ्यायचे आहे. ते बघू शकतात माझे पोहे अजिबात चिकट झालेले नाही, व्यवस्थित सुटसुटीत झाले आहे. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.